हॅलो गाईस, तर सकाळच रोहित भाईनी केला फोन आपल्याला ना, बोलतं चल कॉलेजला आज पेपर आहे ना भाई. मौसम तर एक नंबरच होता आजचा ना. कॉलेजची तर गेलो ना भाई, आवर अभ्यास करायचा फोनमध्ये. बोलतं MBBA बनायचे, आवर अभ्यास करायचे. नाही तर आई संची आहेत ना. रोहित भाई बोलतं पंक्चरचं दुकान टाकले मिनी. कोणाला पण पंक्चर करायचे असेल तर या, फुकट करून देईन. या भाईचा तर काय बोलायचं आता. कुठं कुठं दुकानं टाकीन याचा काही सांगता येईना आता ना. गाईज आता आलो तसाच पक्का पाऊस पडतं ना. आलो नदीवर पाणी बघायला, तर बाबा नदी इकडं तर मरशी पाणी आहे नदीन. तर असं वाटतं उरी टाकावं इथून ना भाई. मच्छराई झोपलेलो तर मच्छराई अक्का नीट केलं म्हणा. एका मच्छर चावले का डाकू, असा मच्छर मीनी पहिल्यांदा बघले. आवरलं मोठ्याला फोर ना. झोपणशी उठवला लात मारून. मम्मीनी ना बोलतं जा सिलेंडर आले सिलेंडर भराला. मम्मीनी पण त्याच्या लाता मारून गेलो सिलेंडर भराला रागान. तर गाय सिलेंडर ना भरून होतं, मग मी दुसरा काम लावला. बोलतो उद्या पिटोरी आहे ना, जा बोलतं केलीशी पानं आणायला. आता काय बोलायचं मम्मीला, तर झोपून पण ना दे म्हणत नीट. तर गाय आता आलो बंटी शेट संचे घरी ना. त्यांचे भोक्या वावर विसरलो ना. मला राग आलता भाईचा एक घसा विसा दाबाचा मन करी होता. भाईचा दाबला ना एकदाशी घसा. यो भाई जाम येरा आहे, याला नुसत्या माजरी बघायला लागतात. गावठी माजरी बघतोय होतं दिवसभर. तर गाईज आलो आता बंटी शेट संचे दुकानावर. तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.